मंडळी, एकमेकांचा अपमान करण्यासाठी धावून जाणारी हास्य जत्रेची 3 रत्न अर्थात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने आज प्रथमच एकत्रित एकतेची मशाल घेऊन धावायला निघालेत. बघूया तिकडे काय घडतंय. नमस्कार 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 नमस्कार. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या पुढे ना नमस्कार नमस्कार नमस्कार. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या वतीने आणि काका महाराज कोंडे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा ध्यास आहे मागे. समाजसेवेचा ध्यास अखंडपणे तेवत ठेवणारी ही ज्योत, ही एकता ज्योत आम्ही पारगाव पासून कोंडागिरी गावापर्यंत म्हणजेच कोंडे महाराजांची समाधी आहे तिथपर्यंत घेऊन जात आहोत. यापुढे सलग 48 तास ही ज्योत पुढे तिला यार सलग 48 तास ही ज्योत अशीच अखंडपणे तेवत ठेवून समाधीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. तरी रस्ता मोकळा ठेवून सहकार्य करावे आणि ज्या कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची त्यांनी माईक पाशी संपर्क करा. ओंक्या, अरे काका महाराजांनी सगळा खर्च केलाय ना, मग अजून देणगी कशाला पाहिजे रे? गौऱ्या, काका महाराजांनी ना पेट्रोल आणि तेलाचा खर्च केलाय. एवढं धावल्यानंतर तुझ्या पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला गेलं पेट्रोल, त्याचा खर्च कोण देणार? त्याची सोय नको बघायला? माईक लांब करून बोल ना, सगळे ऐकतात ना. आणि तुझ्या बाजूला ती काका महाराजांची 200 किलोची पुतणी बसली ना, ती जाऊन सांगेल लगेच. ती नाही सांगणार ती. वनी बेबी, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस? नो बेबी, यू नो ना. आय नो हे सगळं माहिती मला. मी काय म्हणतो गौऱ्या, तू दमला असशील तर ती ज्योत मी घेऊ? अरे हट्टा, गौरव मोरे दमतोय. लागला सांगायला. आपलं काय ठरलं होतं? काय? 5 किलोमीटर नंतर एक जण मशाल घेणार, बरोबर ना? 4.5 किलोमीटर झाले, अजून फक्त अर्धा किलोमीटर झालंय. मग तू घे बिंदास. नाही, क्या बात आहे. मारलं पाहिजे गौऱ्या तुला. मानलं पाहिजे यार. म्हणजे ह्याच्यासारखं मी नाही धावू शकत. जी काय चिकाटी आहे ना, याचा लय स्टॅमिना आहे. सांग ना तिला यार, तू पुढे आहे ना. अरे तिला सांग ना हळू हे करायला. मी नाही धावू शकत, पण मला तुझी काळजी वाटते यार, एवढा धावतोय त्यामुळे. अरे डोंट बी फेअर यार मेरे दोस्त. मी आहे ना, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. ओके, झालं 5 किलोमीटर झाले. आता घे ज्योत. झालं? अरे 400 मीटर अजून बाकी आहे ना. नाही रे, मी स्वतः बघितलंय. तो माइलस्टोन बघ ना, 5 किलोमीटर झालं. अरे मगाशी तूच म्हणालास ना गौरव मोरे थकत नसतो. आता घे ना जरा वेळ. नाही, मी ते असंच बोललो होतो. मी ओघाओघात बरंच काही बोलून जातो, नंतर माझ्या अंगाशी येतो. अरे घे ना. ठीक आहे. पण गाडी थांबव. गाडी थांबव. ये लवकर. मला जमेल ना? जमणार म्हणजे ओहो, आरामात. कोंडेराजे प्रतिष्ठानचा कम ऑन ओंकी जमेल तुला. रेडी ओंकी? रेडी. मला लय बेकार दमलो यार, सोपं वाटलं होतं. 1 मिनिट. ओंकी लाईव्ह जातोय, लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लाईव्ह आणि आम्ही आता कोंडेराजे प्रतिष्ठानची एकता ज्योत घेऊन जात आहोत कोंडेराजेंच्या समाधीवर. आणि मंडळी तुम्ही पाहतात की गेले 2 तास हा माणूस ओंकार भोजने हा एकता ज्योत घेऊन धावतो आहे. मंडळी, मी वारंवार तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे. तोपर्यंत कोंडेराजांचा विजय असो. काय का? हे 5 किलोमीटर मी धावलोय. हा फक्त 2 मिनिटं पळालाय. लगेच तू लाईव्ह गेलीस. माझ्यासाठी काय गेली लाईव्ह? हे गाडी थांबव. नाही गाडी थांबव पहिलं. गाडी थांबव. ए सेक्शन आ गया. गाडी थांबली आहे. आता मी जातो, मग तू लाईव्ह या. हे मुंकी या आतमध्ये जा, बस आराम कर. नमस्कार. आई ग. वनी धावतोय. लाईव्ह. बेबी दमलो तू? पाणी पाहिजे बेबी? 1 मिनिट बेबी. ए बेबीची आई. बेबी फक्त 2च मिनिटं धावलाय. सकाळपासून मी धावतोय उन्हात. मला विचार ना,
बरे लाईव्ह ना पटकन. एक मिनिट लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की गेले 2 तास जो माणूस धावतोय ओंकार भोजने तो आता विश्रांतीसाठी बसलेला आहे आणि जो धावतोय आता गेस कोण धावत असेल आता धावतो आहे गौ. काय काय झालं रे? अरे यार नेटवर्क गेलं यार. अरे नेटवर्क कम ये रे नेटवर्क ये रे यांच्या नडीचा घोड घे रे. अरे अरे लय शहाणे आहेत तर तुम्ही दोघं. हा होता तेव्हा तुमच्या फोनला नेटवर्क होतं आणि मी आलो तर लगेच तुमच्या फोनचं रेंज गेलं. हे ओंक्या हे घे रे मी मग कोण आहे रे? कोण आहे? बाबा आहे मी. बाबा बाबा म्हणजे कोण बाबा? बाबा 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 थंडी खूप आहे शेकोटीला आलोय. बाबा 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 तुझ्या बापाने उन्हाळ्यात शेकोटी घेतली होती. अरे बाबा ओंक्या ओंक्या मशाल घेणार तर मरण मी. ओंक्या अरे कुठे 5 किलोमीटर झाले पूर्ण यार आता सुरू केलंस ना. असे कानाखाली दे ना शान्या. 5 किलोमीटरच्या जास्त मी धावलोय. ठीक आहे ये, गाडी थांबव ना मरण ना तर मी. ए बाबाने गाडी थांबव. आता 5च्या स्पीडची गाडी असा ब्रेक मारते. तुमच्या बापाने कधी बघितलं असं ब्रेक? असा ब्रेक दे चल दे. खूप अपेक्षा होत्या का तुझ्याकडनं? आता हा तू पळ ना तुला कळ अपेक्षा कशात. हे काय झालं तुझं गौऱ्या? जाऊ दे माझी बॉडी पूर्ण आवाज द्यायला लागली. दार लाव. हा दार बंद कर. दार लाव. अरे पाय आतमध्ये घे ना. ताकद नाही आता माझ्या अंगात. का? एवढा धावलं आता ताकद नाही अंगात. अरे ओके रेडी. अरे रेडी. ओके ओने हा बरं वाटलं. वने वने मला वने मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. ओके काय होतं? बहुतेक मला असं वाटतं माझी शुगर लो झाली. तू एकदम फिट आहेस जा ना तू घे ना प्लीज. तो बघ ना हा गौऱ्या अरे तू फिट आहेस? असं कसं फिट आहे? मला फिट आले. घाबरे जा ना प्लीज प्लीज. अरे मला सांग 10 सेकंदात कधी कुणाची शुगर लो होते का? अरे काका हॅलो. हा वने कसं चाललंय? हॅलो काका. हा पाय नाही पडायचं पाय नाही पडायचं. कसं चाललंय सगळं? काका सगळं छान चाललंय. म्हणजे ओंकार एकटाच धावतोय. त्याची शुगर लो झालीये तरी पण बिचारा एकटाच धावतोय तो. त्यांनी ज्योत अजिबात विजू नाही दिलीये काका. काय तू झिपऱ्या काय करतोय? झिपऱ्या तो बसलोय माझ्या बाजूला. त्याला फोन दे त्याला फोन दे त्याला फोन दे. काका पाय अरे पडले. मा झाला का रे? थोबाड भर तुझा. उतार तिथून उतार जीप मधून उतार. जोत धर. ये झिपऱ्या इकडे बघ. यायला तुला दाख. चाल जोत धर ती. फोनवर बोलते तरी इकडे बघ म्हणतायत. तू बोल ना. जोत धर. हो पण मी झिपऱ्या उतार. सकाळपासून उतार देईन वाजवेन उतार. तुमचा विजय असो. ओंकी दे इकडे. दे इकडे. आता तुम्ही ठरवलंच मला मारून टाकायचं आहे. दे इकडे. चल बाय. ओके बेबी ओकेस ना तू? नाही नाही मला अक्षरशः दम लागलाय. डिहायड्रेशन झालं वाटतं. डिहायड्रेशन झालं. हो आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ पारितोषिक ते पण 12 जणांमध्ये विभागून. हे इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो तू. इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो. 12 जणात तुला उत्तेजनार्थ मिळाले एवढी ओव्हर ऍक्टिंग करतो. गौऱ्या मी केवढा धावलोय बघ जरा. अरे तू एकूण जेवढा धावलायस ना त्याच्यापेक्षा जास्त शोएब अख्तरचा रनअप आहे. यार कळलं का? ए तू गप ना. बेबी डिहायड्रेट होते बॉडी. बेबी तू भुट्टा खाणार? भुट्टा हा कुठे भुट्टा? एक मिनिट हे घे बेबी तू भुट्टा खा.
पण भुट्टा कच्चा कच्चा खाणार. हे एडिटला जाणार. भुट्टा कच्चा कसा खाणार? भाजायला पाहिजे ना. त्या ज्योतीवर भाज ना. ए भाजून दे ना. भाजून दे ना. माझं डोक्यात जाऊ नको माझ्या. अरे यार. बुट्टा देतो भाजायला. भुट्टा कुठे गेला? तुला कळतं का गे? ए तू त्यांची सख्खी पुतणी आहेस ना का? तू ह्याच्यावरती बुट्टा भाजायला सांगतेस? अरे किती मुद्दाम करता यार तुम्ही दोघं. ए ओंक्या घे रे, माझी छाती फाटल, मी मरण आता. मला धावायची पण ताकद नाही. घे ना यार. घेतो गौऱ्या. ऐक पुढचं वळण येईल ना, पुढचं वळण, त्या वळणावर मी घेतो. आता ना मला त्या भुट्ट्यावर एक कविता आठवली. पुढचं वळण 25 किलोमीटर नंतर आहे रे. हा रस्ता 25 किलोमीटर परत सरळ जातो. ऐक ना गुडघे. ज्योत पडली तर काका मारून टाकतील मला. नाही गौऱ्या, तू फिट आहेस गौऱ्या, तू करू शकतो. मला पटकन एक प्रेमाची कविता आठवली. संपव. त्या भुट्ट्यावरनं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं? पटकन बोल रे. मरण ना आता. गौऱ्या माझी ताकद संपली आता. हा वने, तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं? जसं नातं पानांचं त्या फांदीशी, श्याम राजपूतचं खानदेशी, पावसाचं मातीशी आणि त्या भुट्ट्याचं थंडीशी. ही ज्योत घ्या रे, हे आले माझ्या मांडीत. पुढे ही ज्योत मांडीच्या माझ्या मांडीला गोळे आले. घेणार रे. घे ना ज्योत. ए, थांब. मरण मी. मला गरम होत. गरम होत. आई वनी बेबी, तू आईस्क्रीम खाणार? हो चालेल. आहे आपल्याकडे आईस्क्रीम. अरे ज्योत घ्या रे. कोण खाणार आईस्क्रीम? खाणार आईस्क्रीम? कोण खाणार आईस्क्रीम? तुम्ही लोक मेळा आता. इथं मी धावून माझी पेटी भिजली. तुम्ही मला गाडी बसून रोमॅन्स करताय. आजपा काका मारणार ना, फोन तुमची वाट लागो. आता मेहनत तुम्ही फोन नको टाका मारा. गौऱ्याने काकांना फोन केला तर मला मारून टाकतील. गौऱ्या, आपण या गौऱ्याचा काटा काढून टाकूया. कसं काढायचं काटा? काटा काढायचा काटा मोडून टाकूया. बघ, हा सूर्य, हा गौऱ्या. चढव गाडी, चढव. काय झालं? मला म्हणून टाकणार. अरे मेव तर चालेल, पण काका माझ्या पर्यंत ही बातमी घेऊन जाणार. तुमच्या दोघांचं नाही गौऱ्या, असं करू शकत नाही. गाडी चढव.